नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो. आज आपण मेष या राशीचे मार्च 2026 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे. त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात आपल्या लग्न राशीवरून सुद्धा या राशी भविष्याचे परिणाम आपणास जाणवतील. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे, तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषुवंतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. अर्थात या राशी भविष्यावरून आपल्याला मार्च 2026 या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत, तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत, त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात, त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या बाबत कशा प्रकारची फळे जाणवतील हे ढोबळमानाने आपल्यास नक्कीच या राशी भविष्यावरून आपणास कल्पना येईल. त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण, मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चला तर जाणून घेऊया मेष या राशीला मार्च 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे मिळतील. मार्च 2026 या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींचा राशीस्वामी मंगळ ग्रह मेष राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हे लाभस्थ मंगळाचे भ्रमण मार्च 2026 या संपूर्ण महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींना आर्थिक लाभाच्या मोठ्या संधी निर्माण करणारे राहील. तसेच मेष राशी व्यक्तींना मोठी कामे तडीस नेण्यासाठी हे मंगळाचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे राहील. मेष राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे. मेष राशी व्यक्तींना आरोग्याची साथ या दरम्यान चांगली राहील. अर्थात लाभस्थ मंगळाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना घर, प्रॉपर्टी, जमीन, वाहन खरेदीसाठी शुभ परिणाम देणारे राहील. तसेच घर, प्रॉपर्टी, जमीन, वाहन इत्यादी बाबत खर्च निर्माण करणारे सुद्धा हे मंगळाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी राहील. परंतु या गोष्टीचे सौख्य सुद्धा मेष राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये चांगले राहील. तसेच लाभस्थ मंगळाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारे राहील. तसेच बंधुवर्गाचे सहकार्य निर्माण करणारे राहील. तसेच या मार्च 2026 या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींच्या राहू ग्रह, तसेच मंगळ, बुध, त्याचप्रमाणे सूर्यग्रह सुद्धा मेष राशी व्यक्तींच्या दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत मेष राशी व्यक्तींच्या लाभस्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात 14 मार्च 2026 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण सुद्धा मेष राशी व्यक्तींना सरकारी कामे होण्यासाठी शुभ परिणाम देणारे राहील. कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश निर्माण करणारे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. 14 मार्च 2026 पर्यंत मेष राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे. 14 मार्च 2026 पर्यंत मेष राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा हा महिना राहणार आहे. तसेच नोकरी व्यवसायामधून चांगल्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा हा महिना मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत राहील. तसेच स्वतंत्र व्यवसायातून सुद्धा मेष राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत चांगले आर्थिक लाभ होतील. तसेच हे लाभस्थ सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींना आपल्या संतती योगासाठी, तसेच संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे हे लाभस्थ सूर्याचे भ्रमण दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत मेष राशी व्यक्तींसाठी राहील. आपल्या संततीच्या सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत मेष राशी व्यक्तींसाठी राहील. दिनांक 14 मार्च 2026 नंतर हा सूर्यग्रह मेष राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात हा 14 मार्च 2026 नंतरचा सूर्यग्रह मेष राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा राहील. तसेच नोकरीमध्ये सुद्धा प्रवास घडवून आणणारा हा सूर्यग्रह मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 मार्च 2026 नंतर राहणार आहे. थोड्या प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करणारा, तसेच शिक्षणात सुद्धा थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 मार्च 2026 नंतर मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. परंतु संपूर्ण महिन्यामध्ये मंगळाचे, बुधाचे भ्रमण लाभस्थानातून होणार असल्यामुळे, तसेच राहूचे भ्रमण सुद्धा मेष राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून होणार असल्यामुळे या महिन्यामध्ये, संपूर्ण महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात सुद्धा
आपल्या पराक्रमाला यश निर्माण करणारा हा महिना राहणार आहे. त्याचप्रमाणे षष्ठेश बुधग्रह सुद्धा मेष राशी व्यक्तींचा लाभस्थानातून या संपूर्ण महिन्यामध्ये भ्रमण करणार असल्यामुळे मेष राशी व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे. मार्च 2026 हा महिना सरकारी कामात यश निर्माण करणारा मेष राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच गुरुग्रह मेष राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये दिनांक 11 मार्च 2026 रोजी मार्गी होत आहे. अर्थात हा मार्गी गुरुग्रह मेष राशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे. तसेच 11 मार्च 2026 नंतर मेष राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा महिना राहील. अर्थात शुक्र ग्रह सुद्धा मेष राशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात 12व्या स्थानातील उच्च राशीतील शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च निर्माण करणारा राहील. तसेच वैवाहिक जीवनात खर्च निर्माण करणारा राहील. परंतु हा 12व्या स्थानातील उच्च राशीतील शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा राहील. अर्थात मेष राशी व्यक्तींना मोठे प्रवास घडवून आणणारा हा 12व्या स्थानातील शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींसाठी राहील. तीर्थयात्रेच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा 12व्या स्थानातील उच्च राशीतील शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. मेष राशी व्यक्तींना आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा शुभ परिणाम साधणारा हा शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. 26 मार्च 2026 पासून हा शुक्र ग्रह मेष राशीमध्ये भ्रमण करेल. अर्थात मेष राशीतील शुक्राचे भ्रमण दिनांक 26 मार्च 2026 नंतर मेष राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा शुक्र ग्रह राहील. तसेच विवाह योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा शुक्र ग्रह मेष राशी व्यक्तींसाठी दिनांक 26 मार्च 2026 नंतर राहणार आहे. 11 मार्च 2026 नंतर गुरुग्रह मार्गी झाल्यानंतर मेष राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली राहील. तसेच हा 11 मार्च 2026 नंतरचा गुरुग्रह मेष राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे. या संपूर्ण महिन्यात शनी ग्रहाचे भ्रमण मेष राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून होणार आहे. अर्थात मेष राशी व्यक्तींना 7:30 सुरू आहे. परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींना शनी ग्रहाचे तितकेसे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत. अर्थात हा 12व्या स्थानातील शनी ग्रह मेष राशी व्यक्तींना मोठे खर्च निर्माण करणारा राहणार आहे. परंतु हा खर्च मेष राशी व्यक्तींचा सत्कर्मी लागणारा राहणार आहे. सूर्यग्रह सुद्धा 14 मार्च 2026 नंतर मेष राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे. हे शुक्र, सूर्य व शनीचे भ्रमण 12व्या स्थानातील दिनांक 14 मार्च 2026 नंतर मेष राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारे दिनांक 14 मार्च 2026 नंतरचे सूर्याचे भ्रमण मेष राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. दिनांक 14 मार्च 2026 नंतर मेष राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक ताणतणाव वाढल्याचे पाहावयास मिळेल. परंतु मेष राशी व्यक्तींना हा संपूर्ण महिना आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा राहणार आहे. या मार्च 2026 या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींनी दिनांक 1, 9, 10, 11 तसेच दिनांक 19, 20, 27, 28 मार्च 2026 या दिवशी मेष राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस मेष राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या मार्च 2026 या महिन्यामध्ये मेष राशी व्यक्तींना अनुकूल व शुभ परिणाम देणारे राहणार आहेत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.